नमस्कार सर्वांना. तर मी आज घेऊन आली आहे उपवासाचा पदार्थ. तर उपवासासाठी मी भगरीचे डोसे बनवते आहे. खायला एकदम छान असे टेस्टी लागतात आणि बनवायला एकदम सोपे. तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. इकडं मी भगर घेतली आहे आणि भगर व्यवस्थित निसून तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं मी 2 पाण्यानं आणि 2 मिनटं थोड्याशा पाण्यामध्ये ठेवलेली आहे नुसती, की थोडंसं तिला ग्राइंड करण्यासाठी इझी जाईल म्हणून. तर मग पाण्यामध्ये 2 मिनटासाठी ठेवली आहे आणि इकडं मी घेतलेले बटाटे. तर बटाट्याला मी पहिलेच उकडून घेतलेले आहे छानपैकी आणि पण अजून गरम आहेत ते म्हटलं थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूया त्याला. तर इकडं मी आता ही जी भगर आहे तर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी वॉश केल्यानंतर. तर ही भगर मी आता पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. आपल्याला हे आता ग्राइंड करून घ्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये अजून काही पदार्थ ॲड करायचे. तर मी आता हे मिरच्या घेतलेल्या आहे काही आणि मिरच्या पूर्ण अशा वॉश करून घेतल्या आहे आणि वॉश केल्याच्यानंतर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे. आता याला मी ग्राइंड करून घेते आहे. तर हे असं काही झालेलं आहे. तर अर्धावट ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत तर ते टाकायचे. बटाटे पहिले उकडून घेतलेले आहे म्हणून आता पहिले थोडे गरम होते म्हणून थोडा वेळ साईडला ठेवले होते मी आणि आता हे पूर्ण त्याच्या वरचे साल काढून घेते आहे. तर बटाट्याचे काप मी थोडे छोटे छोटे केले कारण मग लवकर चांगलं बॉईल होतात ते. तर आता वरचे साल काढून घेते मी सगळे आणि आपल्याला याच्यामध्ये बटाटे पण टाकायचे आणि अजून एक ऑप्शनलमध्ये आपण साबुदाणा पण टाकू शकतो. तर म्हणजे साबुदाणा ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला वाटलं तर साबुदाण्याची टेस्ट वगैरे आणखी छान लागते तर त्यामुळं मग. तर ही आता मी याच्यामध्ये बटाटे वगैरे सगळं टाकून दिलेले. तर भांड्यामध्ये आता आपण मिरच्या, बटाटे आणि भगर अशी घेतलेली आणि आता मी हे परत ग्राइंड करून घेणार आहे. तर हे असं काही झालेलं आहे याचं मिक्सचर. अजून जर का तुम्हाला पाणी लागत असेल थोडंफार, जर खूपच घट्ट किंवा व्यवस्थित ग्राइंड होत नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी घेऊन पण ग्राइंड करू शकता, म्हणजे त्याची पेस्ट एकदम बारीक बनून जाते. तर आता मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. तर थोडासा मी साबुदाणा घेतलेला आहे आणि मला मिरच्या थोड्या कमी वाटत होत्या, थोडं कमी तिखट होईल असं वाटत होतं म्हणून मग मी याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि थोडंसं वरतून आता जेवढं आपल्याला लागेल तेवढं असं मीठ, कारण मिक्सरमध्येच मीठ टाकते आहे कारण ते टेस्ट मग सगळ्या याच्यामध्ये मिक्स होऊन जातं त्यामुळं मग. तर आता मी परत साबुदाणा, मिरच्या आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर आता हे पण ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर साबुदाणा तसाच टाकते, त्याला काही भिजवलेला नाही आहे किंवा मग काही फ्राय वगैरे केलेलं नाही आहे. तर नुसतं साबुदाण्याचे पण बनवायला छान लागतात, पण आज म्हणलं भगरीच्या आपण बनवूया मिक्स करून. तर साबुदाणा हा ऑप्शनल आहे, जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा मग नुसते भगरीचेच. तर आता मी हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्सचर मी आता ह्या पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे सगळं. आणि थोडंसं जर आपल्याला खूपच आता हे बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी आणि आता जे भांड्याला लागलेलं असतं ना थोडंफार ते मिक्सचर, तर ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं वॉश करून म्हणजे पूर्ण त्याचे जे पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये आपण ते पूर्ण काढून घ्यायचं. आणि आता हे थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचं 5 मिनिट. म्हणजे मला असं वाटतं की थोडा वेळ ठेवल्याच्यानंतर ना ते व्यवस्थित असं छान फर्मेंट होईल. तर त्यामुळं मग थोडं 5-10 मिनिट मी असंच ठेवलं आणि झालं. सिंपल आहे रेसिपी. जर का घट्ट वाटत असेल तर पाणी ॲड करत राहायचं किंवा मग आपल्याला जसं लागतं तसं. जर डोसे पतले लागत असतील तर मग पाणी टाकायचं आणि पतलं करायचं बॅटर, किंवा मग जर डोसे जर थोडं उत्तप्प्यासारखं वगैरे किंवा पॅनकेकसारखं जर का घट्ट करायचं असेल तर मग त्याची थिकनेस जास्त ठेवायची. तर आपलं बॅटर वगैरे सगळं रेडी आहे. मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. तर आपल्या रोजचा तवा पण वापरू शकता किंवा मग तुम्ही नॉनस्टिकचा तवा पण घेऊ शकता आणि तसं रोजच्या तव्यावर पण चालतं. थोडंसं खाली मी तूप टाकलेलं आहे किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण टाकू शकता म्हणजे उपासासाठी. आणि नंतर मग हे जे बॅटर आहे तर हे डोशासारखं टाकून द्यायचं त्याच्यावर तव्यावर. तर एखाद्या वेळेस ना पहिला डोसा आपला थोडाफार चिपकू पण शकतो खाली, कारण की याच्यामध्ये सोडा किंवा असं दुसरं काही पदार्थ नाही आहेत. तर एखाद्या वेळेस खाली पण चिपकू शकतं. जर का चिपकत असेल, जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर मग आपण काय करू शकतो, खाली थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून ना थोडंसं तव्यावर त्याचे शिंतोडे मारू शकतो, मग ते खाली चिपकत नाही. तर माझा तवा तर नॉनस्टिक होता, पण मग थोडंसं पहिला डोसा थोडासा हे होतो, काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम जातो. तर हे मग आता व्यवस्थित बॅटर सगळं टाकलं, तव्यावर डोसा बनवून घेतला आणि त्याच्या साईडनं ना थोडंसं तूप टाकलं. तर थोडा वेळ गरम झाल्याच्या नंतर तवा नॉनस्टिक होता म्हणून एवढा काही मला प्रॉब्लेम नाही झाला. लगेचच चांगल्या प्रकारे असा बघा डोसा तयार आहे आणि व्यवस्थित प्रकारे निघलेला आहे. तर इतका क्रिस्पी होतो, इतका टेस्टी होतो ना, म्हणजे जे आपण तांदळाचे वगैरे डोसे करतो ना तर त्याच्यापेक्षा जास्त क्रिस्पी वाटतो हा तर मला. उपवासासाठी काही आपल्याकडे सगळे पदार्थ चालत नाहीत, म्हणलं जे उपवासासाठी चालतात त्यापासूनच आपण काहीतरी टेस्टी बनवूया आणि ही रेसिपी मला आठवली तर खूपच छान लागते. अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.